विश्वाला शांती संदेश देणारे विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले, महाराष्ट्राचा आराध्य व छत्रपती शिवाजी महाराज, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्रीबाई फुले यांच्या पवित्र स्मृतींना व विचारांना प्रथम अभिवादन. त्याचप्रमाणे आज इथं उपस्थित असलेले बहुजन पंचायत समिती शाखा क्रमांक 704 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, अमरावती महिला मंडळ यांचे आजी माजी पदाधिकारी, सभासद बांधव, त्याचप्रमाणे आज इथं आपल्या सर्वांचे परिचित आणि या वसई तालुक्यामध्ये जसं ज्यांचं नाव आहे ते आमचे बंधू नरेश भाऊ जाधव हेही ते या ठिकाणी उपस्थित झाले. त्याचप्रमाणे दुसरे आपले समाजाचे समाजसेवक माननीय सुभाजी तांबे हेही या ठिकाणी उपस्थित झाले. त्याचप्रमाणे आज आमच्या शाखेतील जयंती उत्सव समिती अध्यक्ष आयुष्यमान राजेश्री तांबे मी सांगतो यांच्या विनंतीला मान देऊन आज इथे उपस्थित असलेले सर्व आप्तेस्थ मित्रमंडळी, महिला मंडळ, आपल्या सर्वांना माझा सविनय जय भीम. आज आपण येथे आमच्या शाखेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आयुष्यमान राजेश्री तांबे यांची सुकन्या दीक्षा राजेश तांबे हिनं आज इथे आपले एक स्वतःची वास्तू म्हणजे व्यवसाय म्हणून त्याला म्हणतो, व्यवसायाची वास्तू म्हणजे इथं दवाखाना याचं इथं ओपन केलं आहे आणि त्याचा आज ओपनिंगचा कार्यक्रम इथं आपण आयोजित केले आहे. या कार्यक्रमाला आपला 11ची वेळ होती, परंतु आणायचा आपल्याला वेळ झालेला आहे. आपण आता पण जसं आपण सहकार्य केलं तसंच या संपूर्ण कार्यक्रम पार पडेपर्यंत आपण सर्वांनी सहकार्य करायचं आहे. आणि आजचे धार्मिक विधी पाहणारे तांबेसाहेब यांना मी विनंती की आपण ते धार्मिक विधी पार पडतील, परंतु या वास्तूचा शुभारंभ करताना आपण एक रिबिनिंगचा ओपनिंग करतो आणि मला तो हक्क तर जे ज्यांनी हा दवाखाना उभवला ते दीक्षा तांबे यांच्या विनंतीनुसार मला वाटतं त्यांचे वडील राजेश कृष्ण तांबे, त्याचप्रमाणे त्यांच्या आई राजेश्री राजेश तांबे आणि त्या मुलीचे काका सिद्धार्थ कृष्णा तांबे या तिघांच्या आणि सिद्धार्थ तांबे या चौघांच्या हस्ते आणि आजी या 5 जणांच्या हस्ते या वास्तूचा शुभारंभ होणार आहे. तर मी त्यांना विनंती करेन की त्यांनी पुढे यायचं आहे आणि ज्यांची इच्छा आहे तर त्याने येऊन या ठिकाणी करू शकता. मी डॉक्टर साहेबांना विनंती करते. डॉक्टर साहेबा दिशा यांचे मम्मी पप्पा आणि त्यांचे काका काकी आणि त्यांच्या आजी यांच्या हस्ते या ज्याला आपण दवाखाना म्हणतो त्याचं उद्घाटन केलं जाणार आहे. ज्यावेळी फोडली जाईल त्यावेळी मात्र सगळ्यांनी मनापासून टाळ्या वाजवून त्यांना शुभेच्छा द्यायच्या.
अखंड विश्वाला उत्तम उत्तम मध्यम मार्ग देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा या विश्वातील महापुरुष आणि महामाता यांच्या प्रतिमाने क्रांतिकारी विचारांना अभिवादन करून या ठिकाणी उपस्थित सेवेच्या 2025 सर्व मंडळ पदाधिकारी सभासद सेवेचं ग्रामस्थ मंडळ आणि मंडळाचे सर्व माध्यम पदाधिकारी सभासद एक अतिशय आनंदाची हा क्षण आहे, आनंदाची गोष्ट आहे की आमच्या कामगिरीपर्यंत आमच्या डॉक्टर साहेब यांनी अतिशय मेहनतीनं ज्याला म्हणतात की बाबासाहेबांनी आपल्याला एज्युकेशन प्रमोशन थ्रू कॉम्पिटिशनमध्ये आणू शकलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी हा दवाखाना ज्याला आपण डिस्पेन्सरी म्हणतो घेतलेला आहे. एक आपलं स्वतःचं उदरनिर्वाहाचं साधन सामग्री असावी आणि म्हणून या ठिकाणी या दवाखान्याचं आपण सर्वांच्या उपस्थितीमध्ये सगळ्यांच्या सहकार्याने किंवा सगळ्यांच्या प्रेमानं या दुकानाचं किंवा आपण या दवाखान्याचं या डिस्पेन्सरीचं गौरवकामाच्या रीतिरिवाजानुसार उद्घाटन केलेलं आहे आणि आता आपण बुद्धिस्ट असल्या कारणाने संस्कार आपण संपन्न करणार आहोत आणि ह्या करत असताना कराल अशा प्रकारच्या अपेक्षा व्यक्त करून पेंटेची मेणबत्ती काढायची इकडे बघा इकडे कसं बघणार दादा क्रॉस थोडा फिरत राहा ना डॉक्टरच्या बघा असं केलं असं दे बाबा एक फोटो काढा फोटो का पाठवायला जाग्या भावी मी सगळ्यांना पंचांग प्रणाम करा सांगणार नाही कारण आपल्याकडे शॉर्ट आहे. डॉक्टर साहेबांना सांगेन की तुम्ही या ठिकाणी पंचांग प्रणाम करायचंच आहे. सर्वांनी हात जोडायचे. धम्मं नमामि संघं नमामि. सर्वांनी समुदाय सर्वांनी पंचांगात सहभागी. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स.
नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयं बुद्धं शरणं गच्छामि तृतीयं धम्मं शरणं गच्छामि तृतीयं संघं शरणं गच्छामि तृतीयं बुद्धं शरणं गच्छामि तृतीयं धम्मं शरणं गच्छामि तृतीयं संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अभिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरय मज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु 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 या ठिकाणी आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की तथागतांचा सिद्धांत आहे आणि या सृष्टीचा नियम आहे, अर्थात या विश्वाचा नियम आहे. या विश्वातील कोणतीच गोष्ट कारणाशिवाय घडत नाही, कारणाशिवाय होत नाही आणि कारणाशिवाय आपण करतही नाही. या ठिकाणी सुद्धा सर्वजण एकत्रित आलो, त्याला सुद्धा कारण आहे की नाही? काय कारण आहे? आणि काय कारण आहे? काय कारण काय? हा, तर वृक्षाला या वास्तूमध्ये, या स्थानामध्ये तिची भरभराट व्हावी, तिचं जो दवाखाना किंवा त्याचे जो प्रोफेशन आहे तो चांगल्या प्रकारे चालावा, याकरिता आपण सगळेजण काय करणार आहोत? शुभेच्छा देणार आहोत, आशीर्वाद देणार आहोत. तर या ठिकाणी मी आशीर्वाद गाथा घेणार आहे. आशीर्वाद गाथा संपल्यानंतर सगळ्यांनी मनापासून इतका मोठ्याने साधुकार करायचा आहे
नाश्ता केलेला आहे ना? इतका मोठ्याने साधुकार करायचा आहे की चिव्यापर्यंत आवाज तेथील लोकांना सुद्धा कळलं पाहिजे की या शुभेच्छा म्हणजे दीक्षाला दिलेल्या शुभेच्छा आहेत. सगळ्यांनी मनापासून आणि मोठ्याने द्यायचे आहेत, नाही तर तुम्हाला कुणालाही नाश्ता मिळणार नाही. मी आता बाबा तू सप्प मंगलं रक्षन्तु सप्प देवता सप्प बुद्धानुभावेन सदा सोत्थी भवन्तु ते. भवतु सप्प मंगलं रक्षन्तु सप्प देवता सप्प धम्मानुभावेन सदा सोत्थी भवन्तु ते. भवतु सप्प मंगलं रक्षन्तु सप्प देवता सप्प संघानुभावेन सदा सोत्थी भवन्तु ते. इचितं पचितं तुय्यं क्षिप्पमेव समीचतु सप्पे पुरन्तु चित्त संकप्पा चन्दोपन्ना रसो यथा आयुरारोग संपत्ति सप्प संपत्तिमेव च तत्तो निब्बाण संपत्ति इमिनाते सविज्जतु. साधु साधु साधु. बुद्धाच्या धम्माच्या संघाच्या प्रतापानं तुमचं कल्याण होईल, तुमचं मंगल होईल, तुमचं आयुष्य दुःखमुक्त रोगमुक्त आणि ध्येयमुक्त जावं. पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे तुमची दिवसांदिवस प्रगती होईल. साधू साधू साधू. धम्मं कदामि संघं नमामि. मोठा जाऊया. सगळ्यांना बोलावलंय कोणी? ना मम्मी पप्पा आता कसे? आता तू डॉक्टर आहे, डॉक्टर साहेब तुम्ही आहेत ना. सगळ्यांचा आभार मानायचा. आला आवाज? तर या ठिकाणी खरोखरच आपण विज्ञानवादी धर्माचे अनुयायी आहोत. जरी इतर धर्म ज्याला आपण म्हणतो ना की ते कोणावर आधारित आहे? ईश्वरावर आहे. बाबासाहेबांचा तर इथे आपल्याला सांगण्याचा वेळ नाही आहे, परंतु इतर धर्म हे देवावर अवलंबून आहे. चांगलं कोणी केलं तर देवाने आणि वाईट कोणी केलं तर माणसाने. पण बौद्ध धर्म हा एकच असा आहे की तो माणसाच्या कर्मावर अवलंबून आहे. आणि म्हणून या ठिकाणी आमच्या डॉक्टर साहेबा सुद्धा एखाद्या माणसाचा जीव वाचवणं हे देवापेक्षाही मोठं काम करणार आहेत. आणि म्हणून त्याकरिता आपण सगळ्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. मला खरोखरच आनंद होतो की माझी पुतणी आता आमचे गाव आणि बाजूबाजूला मला माहित नव्हतं आधी, परंतु म्हणून मी तिला अधिकारानं दीक्षा म्हणून बोलतोय. नाहीतर आम्ही कुठल्याच कार्यक्रमामध्ये छोटे असू द्या मोठे असू द्या आम्ही नेहमीच रिस्पेक्ट ठेवत असतो. परंतु नातं कुठेतरी आल्यानंतर आपण एकमेकांशी चांगल्या प्रकारे संवाद साधतो. आणि डॉक्टर साहेब झालेला म्हणून खरोखर आम्हाला माहीत नव्हतं. नाहीतर आम्ही यावेळेला जयंती सुद्धा आमच्याकडे चांगली थाटात संपन्न केली. आणि आपल्या मंडणगड तालुक्यातील जेवढे सुशिक्षित म्हणजे जे ॲडव्होकेट असतील अशा मुलांचा आम्ही सत्कार ठेवला. खरोखर मला माहीत नव्हतं, तरी मी पाहिला पाचारण गेलं असते. परंतु असो, कधी ना कधी आपण तो योग नक्कीच आहे. आणि या कार्यामध्ये पुन्हा सगळ्यांच्या मनापासून शुभेच्छा देतो. आणि विधी संस्काराचा कार्यक्रम समाप्त झाला. मला यायला थोडासा उशीर झाला, त्याबद्दल मी सर्वांचे आधी क्षमा आम्ही मागत नाही. सर्वांना प्रथमतः क्रांतिकारी जय भीम. आज या ठिकाणी बहुजन पंचायत समिती शाखा क्रमांक 704 त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष शाखेचे सदस्य, त्याचप्रमाणे भीमज्योत विकास मंडळ पेवे मुंबई या भावकीचे सन्माननीय सल्लागार, पंचशील क्रीडा मंडळाचे सल्लागार आमचे बंधू राजेश कृष्ण तांबे यांची कन्या दीक्षा राजेश तांबे हिने या ठिकाणी नवीन दवाखान्याचं उद्घाटन आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये झालेलं आहे. धार्मिक विधी या ठिकाणी बौद्धाचार्य आदरणीय तांबे गुरुजी यांनी परिपूर्ण पद्धतीने पार पाडलेला आहे. त्याबद्दल मी त्यांचेही धन्यवाद देतो. या ठिकाणी बरेचसे मान्यवर उपस्थित आहेत. बहुजन पंचायत समिती शाखा क्रमांक 704चे अध्यक्ष आमचे मित्र अरुण जाधव साहेब, त्याचप्रमाणे या वसई तालुक्यामध्ये राजकीय क्षेत्रात कार्यरत असणारे आदरणीय नरेश जाधव साहेब, आमचे कासारे बंधू, त्याचप्रमाणे रत्नागिरी रायगड जिल्ह्यामध्ये राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे आणि आमच्या पेवेवाडीचे आधारस्तंभ
सुभाषदादा तांबे, बरीचशी मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा छोटेखानी समारंभ हा तसा खाजगी समारंभ होता, पण आपण त्याला सर्वांनी शाखेने आणि भावकीने या ठिकाणी उपस्थित राहून त्याला एक चांगलं स्वरूप दिलेलं आहे. त्याबद्दल मी प्रथमतः या कुटुंबाच्या वतीने सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो, स्वागत करतो. आणि मला वाटतं या ठिकाणी बरेचसे मान्यवर उपस्थित आहेत, त्यांनी या ठिकाणी 2-2 मिनिटं सर्वांनी शुभेच्छा द्याव्यात अशी मी त्यांना विनंती करतो. वेळ फार झालेला आहे, कार्यक्रम उशिरा सुरू झालेला आहे, तरी 2-2 मिनिटांमध्ये शुभेच्छा द्याव्यात अशी मी विनंती करतो. प्रथमतः नरेश जाधव साहेब आमच्या या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना विनंती करेन. तर आमच्या दादासाहेब सुभाषदादा तांबे या ठिकाणी उपस्थित, त्यांनाही विनंती करेन की आपण या ठिकाणी शुभेच्छा द्याव्यात. एवढं बोलून थांबतो. विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, महामानव बोधिसत्व, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, महात्मा सावित्रीबाई फुले, माता रमाई, माता विमाई या सर्वांच्या शुद्ध कार्याला मी या ठिकाणी तीक्ष्ण अभिवादन करतो. त्याचबरोबर बौद्धधन पंचायत समिती शाखा क्रमांक 704चे सन्माननीय अध्यक्ष आमचे मार्गदर्शक दादा अरुणदादा, त्यानंतर विकास कांबळे, त्यानंतर तांबेसाहेब, बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी उपस्थित असलेली सर्व पाहुणे मंडळी, बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी दीक्षा तांबे यांच्या एमराल्ड क्लिनिकची आज उद्घाटन आहे. आता एमराल्ड क्लिनिक हे वेगळं नाव तुम्हाला आता बोलताना जरा कठीण जाईल, परंतु आता आधुनिक पद्धत आहे, बरीचशी कॉम्प्युटर युग आलेलं आहे आणि त्या माध्यमातून जो होमिओपॅथिकच्या याच्यातून आपल्याला आपलं सौंदर्य कसं वाढवता येईल, हे सौंदर्य महिलांसाठी कसं जास्तीत जास्त प्रमाणात टिकवता येईल, तर त्याचं संपूर्ण प्रात्यक्षिक आपल्याला या ठिकाणी दाखवलेलं आहे बोर्डावर. म्हणजे एमराल्ड जी क्लिनिक आहे हे अत्यंत चांगल्या पद्धतीचं आहे. उच्चभ्रू अशा या राजहंस कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या या जागेमध्ये आपण आणि या उच्चभ्रू वस्तीमध्ये गेले, त्यामुळे या क्लिनिकला चालण्यास अत्यंत चांगली या ठिकाणी सोपस्कार आहे आणि तो चालेल. आणि ते चालवण्यासाठी आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपल्या धम्माचे धम्मगुरू आदरणीय बौद्धाचार्य तांबे सर या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी जो काय विधी केलेला आहे, आता मी थोडासा ऐकला त्यांचा की हा विधी जो आहे हा विधी काय कुठल्या वास्तूला शांती करण्यासाठी नाही आहे, तर या बौद्ध तत्वाने तुम्ही पुढे जा. बुद्धाच्या तत्वाने पुढे गेल्यानंतर बाबासाहेबांच्या आशीर्वादाने तुमचा जो काय व्यवसाय आहे हा चालवण्यासाठी तुम्ही करुणेचं हे करा. हे या ठिकाणी तुम्हाला चित्र दिसतात की आपल्याला चेहऱ्यावर आलेले फोडे त्याच्यात इंजेक्शन घालून त्यातला जो नाशिवंत पदार्थ बाहेर काढून त्याला प्लेन करायचा, अशा प्रकारची ते एमराल्ड आहे. ते एमराल्ड करताना त्या ठिकाणी खूप एफर्ट्स घ्यावे लागतात आणि ते करण्यासाठी तुमच्याकडे करुणा असावी लागते, प्रेम असावं लागेल आणि जास्तीत जास्त करून सगळ्यांना समांतर घेऊन आपल्या व्यवसायाला त्या ठिकाणी पुढे न्यायचं आहे. तर अशा प्रकारचा हा व्यवसाय आहे. हा व्यवसाय अत्यंत चांगल्या उपस्थित असल्यामुळे मला अभिमान आहे. मी स्थानिक नगरसेवक आहे इथला, त्यामुळे मला त्याचा अभिमान वाटतो की माझ्या समाजातली मुलगी या ठिकाणी बाबासाहेबांचं आज एक तत्त्व पूर्ण केलं तिने की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आज ते बाबासाहेबांना आज महिलांना शिकलं तर आपलं घर चांगलं होईल, आपला तालुका चांगला होईल, आपलं संपूर्ण कुटुंब चांगलं होईल आणि महिलांनी शिकलं पाहिजे. आणि आज काय महिला ज्या बाबासाहेबांनी 1935चा धर्मांतर, तदनंतर आपल्या 1956चा बुद्ध दीक्षा घेतली आणि तदनंतर आपल्या महिलांना मिळालेला जो काही शैक्षणिक वसा आहे तो वसा या माध्यमातून आपल्याला पुरा केला. बाबासाहेबांचं एक तत्व पुरं झालं असं मी अभिमानाने म्हणेन आणि ते कायमस्वरूप पद्धतीने ठेवावं. तिचा चांगला या ठिकाणी व्यवसाय चालावा. मी धंदा म्हणणार नाही, पण व्यवसाय अत्यंत चांगला चालावा, सगळ्यांची सेम मसूळ राहावं आणि सगळ्यांना आपलं करून या ठिकाणी आपल्या व्यवसायाला तिने पुढे घेऊन जावं. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला मी या आजच्या दिवशी हार्दिक शुभेच्छा देतो. माझ्या संपूर्ण बहुजन विकास आघाडीच्या आमच्या हितेने ठाकूर, क्षितिजदादा या सर्वांच्या वतीने मी लाख शुभेच्छा देतो आणि देतो. धन्यवाद. जय हिंद, जय बुद्ध. बुद्ध, जय भीम. विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, दीनदुबल्यांचे उदाहरण भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचप्रमाणे बहुजनांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, संत कबीर, अण्णाभाऊ साठे, माता जिजाई, माता रमाई, माता भीमाई यांच्या क्रांतिकारक विचारांना कोटी कोटी प्रथम प्रणाम करतो. आज या ठिकाणी मौजगाव पेवे बौद्ध समाज सेवा संघ शाखा क्रमांक 41 या शाखेचे सभासद व भीमज्योत विकास मंडळाचे सभासद राजेशजी कृष्णा तांबे आणि शाखा क्रमांक 704 चे
जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष राजेजी कृष्णा तांबे यांची कन्या दीक्षा राजेश तांबे यांनी आज या ठिकाणी जे एमरेट क्लिनिक आज या ठिकाणी स्थापन केलेलं आहे आणि त्याच्या उद्घाटनासाठी आज जरी घरगुती कार्यक्रम जरी असला तरी याला चांगल्या प्रकारे स्वरूप आलेलं आहे आणि हेच इथली जी उपस्थिती आहे याच्यामध्ये सन्माननीय येथील नगरसेवक नरेशजी जाधव, त्याचप्रमाणे शाखा क्रमांक 704 चे अध्यक्ष सन्माननीय अरुणजी जाधव, त्याचप्रमाणे आमच्या भिपज्योत विकास मंडळाचे उपाध्यक्ष सुरेश तांबे, माजी सचिव चंद्रकांत तांबे, या ठिकाणी मोरेबाबा अरुणजी साळवी, त्याचप्रमाणे सिद्धार्थजी कासारे, गौतमजी कासारे आणि या ठिकाणी 704 च्या महिला मंडळच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्या आणि भिमज्योत विकास मंडळ मुंबई ग्रामीणचे सर्व कार्यकारी मंडळ सचिव आमचे प्रदीपजी तांबे, प्रवीण तांबे, आमची त्यांचे ज्येष्ठ बंधू सिद्धार्थजी तांबे. आणि या ठिकाणी खरोखर एक स्वाभिमानाची गोष्ट आहे की आमच्या भावाची मुलगी दीक्षा हिने या ठिकाणी मुंबई या ठिकाणी एमरेट क्लिनिक या ठिकाणी स्थापन केलेले ही आमच्या वाडीला शोभनीय गोष्ट आणि अभिमानाची गोष्ट आहे. मी तिचं आमच्या बौद्धवाडी आणि शाखा भिमज्योत विकास मंडळ मुंबई ग्रामीण यांच्या वतीनं तिचं सर्वप्रथम आभार मानतो. कारण गौतम बुद्धाने सांगितल्याप्रमाणे अतिथीभाव स्वतः स्वयंप्रकाशित हो. कोणी आपल्या जीवनामध्ये प्रकाश आणून देणार ना, आपण स्वतःच आपल्या जीवनाचा प्रकाश आपण स्वतःच आपल्या जीवनामध्ये घालून घ्यायला पाहिजे. आज खऱ्या अर्थानं तिच्या मागे आई वडिलांची मेहनत आहे. कारण आज आपण तिची आजी आहे, आई वडील आहेत, चुलते आहेत आणि सगळ्यांनी जी तिला साथ दिली आणि या साथीसाठी जी तिने चांगली प्रकारे घोडदौड या ठिकाणी केलेली आहे, राजेशचेही मी या ठिकाणी आभार मानतो की खरोखर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा आणि स्वतःचाही उत्कर्ष करा. या प्रकारे या ठिकाणी राजेश तांबेचं सुद्धा काम चांगलं आहे. आपल्याला कल्पना आहे की त्यांची एक मुलगी शिवानी ही सीए करत आहे, दुसरी मुलगी दीक्षा ही डॉक्टर होत आहे आणि तिसरा पोरगा ऍक्टर होत आहे. म्हणजे डान्सर म्हणजे ऍक्टर, एक डॉक्टर एक ऍक्टर. तर अशा प्रकारे एक चांगल्या प्रकारे घोडदौड या कुटुंबाची चाललेली आहे आणि या संपूर्ण कुटुंबियाला मी सर्वप्रथम शुभेच्छा देतो. आणि हा जो दवाखाना आहे ही आपल्या समाजाची मुलगी आहे म्हणून समाजातील इथे आलेल्या सगळ्या मंडळींना माझी विनंती आहे आणि सर्वात प्रथम महिला मंडळाला सुद्धा विनंती, महिला मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की याचा प्रसार आणि प्रचार हा आपणच करायला पाहिजे की जेणेकरून 4 लोकांना कळेल आणि आपल्या मुलीची भरभराटी कशी पुढे वाढेल. आणि या ठिकाणी सगळ्यांचाही हातभार यायला लागेल आणि तिची या दवाखान्याच्या दृष्टिकोनातून चांगल्या प्रकारे भरभराटी व्हावं अशी मी भगवंताचरणी प्रार्थना करतो आणि तिलाही उदंड आयुष्य लाभो अशी पुन्हा प्रार्थना करून मी सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी शुभेच्छा देऊन मला जी 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सगळ्यांचे अभिनंदन करून या ठिकाणी थांबतो. नमोबुद्धाय, जय भीम, जय भारत. विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 704 सर्व आजी माजी पदाधिकारी सभासद, त्याचप्रमाणे आम्रपाली महिला मंडळाच्या सर्व आजी माजी पदाधिकारी सभासद, पेवेकर भावकी या भावकीचे सर्व मान्यवर पदाधिकारी सभासद, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, दीक्षा तांबे यांचा त्या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे. मान्यवरांनी संपूर्ण माहिती दिलेली आहे. दीक्षा, मी सांगू इच्छितो की मगाशी जाधव साहेबांनी सांगितल्याप्रमाणे तुझा चेहरा, तुझा स्वभाव, वागण्याची पद्धत जी डॉक्टरला लागते ती संपूर्ण गुण तुझ्यामध्ये आहेत आणि नेहमीच तुझा चेहरा हा हसरा ठेव. आलेल्या कस्टमर जो पेशंट असेल तू ज्या पद्धतीने त्यांच्याकडे वक्तव्य करशील, त्यांच्याशी बोलाचाली करशील तेवढ्यात त्या पेशंटला बरं वाटेल आणि तुझा चेहराच तो सांगून जातोय की नक्की त्या पद्धतीची तुझं वागणं बोलणं आहे. राहिली गोष्ट
दीक्षाला एक सांगू शकतो, कारण का मी गेले 7-8 वर्षापासून मी तांबेंच्या संपर्कात असल्यामुळे, राजेश तांबेंच्या आई वडिलांनी फार कष्ट घेतलेले आहेत तुला डॉक्टर बनण्यासाठी. म्हणजे ज्या पैसेवाल्यांच्या मुलांना सुद्धा डॉक्टर करणं भारी पडतं, ते आज महानगरपालिकेमध्ये चतुर्थ श्रेणी काम करत असताना तुला डॉक्टर बनवणं सामान्य गोष्ट नाही. मी प्रत्यक्ष डोळ्याने पाहिलेलं आहे. जेव्हा तुझी फी अडत होती तेव्हा त्या आई वडिलांची काय धावपळ होत होती, कसे त्यांनी मॅनेज केलं हे मी स्वतः पाहिलेलं आहे. आणि हे सर्व करताना ह्या गोष्टीची आठवण, ह्याची जाणीव तुम्ही मुलांनी ठेवावी. मी तुला सांगत आहे, याच्या बद्दल मुलं पण आहे, कारण वडील हे वडील असतात, कारण त्यांना रागाने बोलता येतं, पण वडिलांच्या अंतर्मनामध्ये जे प्रेम असतं ते मुलांना दिसत नाही. किती काय केलं की आपण पाहतो वडील रागाने बोलतात, आईकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन थोडा सॉफ्ट कॉर्नर असतो. अरे वडील मला असे बोलले, मी मग ह्यांचा उपयोग काय, असं नाही तसं नाही, आपण त्या पद्धतीने वागायला जातो. परंतु आज तांबेंच्या मनामध्ये तुमच्या 2 मुलींच्या बद्दल असणारं प्रेम, त्यांची असणारी धडपड जर का मी पाहिलंय ना, त्या जो माझ्या मुलीचं हे माझं सर्टिफिकेट देत नव्हते, माझ्या मुलीचं एवढी फी भरायची, काय मी करू. आणि खरोखर त्यांच्या विश्वासात तू पात्र ठरलेली आहे. जे तू पात्र ठरला, आज त्यांच्यासारखा सुखी माणूस, आनंदी माणूस, तुझ्या आई वडिलांसारखा आनंदी माणूस कोणी नसेल. कारण का मी जे कामकाज केलं, मी माझ्या मुलींसाठी जी मेहनत घेतलेली आहे, त्या मेहनतीचा आज त्यांना ह्याची ह्याची डोळा बघण्याची जी संधी मिळाली, मला वाटतं तांबे फॅमिलीमध्ये तांबेसारखा खुश असा बाप कोणी नसेल. आज सेकंड मुलगी पण ती CA करते. म्हणजे सर्व मुलांना, दोन्ही मुलींना त्यांनी हा भेद केला नाही. माझ्या मुलींचं हे शिक्षण मी एवढा खर्च केला, मी उद्या कर्जबाजारी झालो तर काय होणार. हा त्यांनी माझ्या मुलींच्या शिक्षणासाठी आकडता हात केव्हाच घेतला नाही. कर्जबाजारी बिचारे झाले, परंतु तुम्ही तुमची जेव्हा तुम्हाला मदत लागली तेव्हा मला खुशीने सांगितलं, जाधव मी आज खुश आहे. बहुतेक कर्जातून मला माझ्या दोन्ही मुलींनी मला बाहेर काढलेलं आहे. म्हणजे हे समाधान तुम्ही देता, हे समाधान कायमच ठेवा. आणि तुम्ही आज आम्हाला हा स्वाभिमान आहे की आमच्या समाजाची बुद्धाच्या, बाबासाहेबांच्या तत्वावरती आणि बुद्ध धर्माच्या तत्वावरती चालणारी आज आमची मुलगी आज डॉक्टर झालेली आहे. याचा आनंद आम्हाला खरोखर शाखेला सर्वांना झालेला आहे. मी पुढील तुझ्या वाटचाली हार्दिक शुभेच्छा देतो. आणि मला वाटतं वेळ जास्त झालेला आहे, संयोजकांनी थोडंसं आकडतं घ्यावं, कारण जेवणाची वेळ झालेली आहे आणि आता नाश्ता वाटतायत, त्याच्यामुळे ठीक आहे, वेळेच्या अभावी आपण काय जास्त बोलणार नाही आहे. मी तुम्हाला शुभेच्छा देतो. या सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय गणित शिल्पकार, भारतरत्न, विश्वरत्न बोललं तरी काय हरकत नाही, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, माता रमाई, माता जिजाई, या महान विभूतींना माझे विनम्र अभिवादन. बोधन पंचायत समिती शाखा क्रमांक 704 या शाखेचे सन्माननीय कार्यकारिणी, त्याचप्रमाणे सभासद बंधू, विद्युत विकास मंडळ पेवे मुंबई या आमच्या भावकीचे सन्माननीय कार्यकारिणी, त्याचप्रमाणे सभासद बंधू, पंचशील क्रीडा मंडळाचे आमची बरीचशी कंपनी इथं उपस्थित आहे. आणि आज त्यांनी इथे शोभा आणलेली आहे की आमचे पंचशील क्रीडा मंडळाचे कार्यकारिणी, त्याचप्रमाणे सभासद बंधू इथं उपस्थित, आमचे बंधू राजेश तांबे यांच्या विनंतीला मान देऊन उपस्थित त्याचे गणगोत्र नातेवाईक, या सगळ्यांना पुन्हा एक बार माझे जय भीम. माझे बंधू राजेश कृष्ण तांबे हे यांची कन्या दीक्षा राजेश तांबे हिने आज मोठा महिलाचा दगड इथं पार केलेला आहे. तिने स्वतःची डिस्पेन्सरी ओपन केलेली आहे.
आणि ह्या डिस्पेन्सरीला आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेतच. ही आमची मुलगी शिक्षण घेत असताना ह्याच्यात मोलाचा वाटा मी खरोखरच माझे बंधू राजेश तांबे आणि त्यांची पत्नी राजश्री तांबे यांना आता सर्व श्रेय देईल. कारण ह्या दोघांनी जी मेहनत केलेली आहे, जे कष्ट केलेले आहेत, या कष्टाचे या कष्टाचे जे चीज आहे ते आमच्या मुलीनं इथं साध्य करून दाखवलेलं आहे. कारण त्यावेळेला काय काय परिस्थितीतून गेलेलं आहे राजेश ही मला माहिती आहे. मला वाटतं एक अजून अभिमानाची गोष्ट सांगावीशी वाटते की आता मी माझा एक करायचं 1976ला मी पहिल्यांदा 10वी पास झाली SSC. आमच्या वाडीमध्ये पहिला विद्यार्थीनी जो 10वी पास झाला. त्याच्यानंतर आज आमच्या वाडीमध्ये डॉक्टर सौरभ यांनी सुद्धा 2 क्लिनिक काढलेले आहेत. 10वी माझी मुलगी दीक्षा हिने आज इथे क्लिनिक काढलेली आहे. माझे बंधू प्रकाश ह्याची पण 2 मुलं, एक डॉक्टर आहे, एक इंजिनियर आहे. असे आमच्या वाडीतील जे पेवे गावातील मुलं ही आज मोठ्या मोठ्या पदावर जात आहेत आणि ह्याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि अशीच माझी जी येणारी पिढी आहे माझ्या वाडीतील की असेच काहीतरी करून दाखवतील आणि आमची मान अशी उंच करून दाखवतील असा मी विश्वास व्यक्त करतो. आणि ह्या शुभप्रसंगी मी माझ्या मुलीला दीक्षाला शुभेच्छा देऊन तिची अशी चांगली भरभराट व्हावी अशी मी माझ्या भगवंताची प्रार्थना करून मी इथे थांबतो. स्थानिक नगरसेवक आणि आपल्या धम्माचे पुरस्कर्ते, समाजासाठी नेहमी धावणारे आदरणीय नरेश जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्याबद्दल त्यांच्या घरमालकांच्याकडून पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करण्यात येत आहे. आपण सर्वांनी त्यांच्या टाळ्या वाजवून स्वागत करा. या तुम्ही पण या हो दादा या एक या या मला घ्यायला या या